नमस्कार मंडळी. भावाकडे आम्ही इंडियानापॉलिसला गेलो होतो, तेव्हा त्याच्या नेबरहूडमध्ये मॉडेल होम बघण्यासाठी आम्ही गेलो होतो. तिकडचे हे सगळे व्हिडिओ तयार करून आणलेले होते. बिल्डरने वेगवेगळे लेआउट असलेले 2-3 मॉडेल होम सगळ्यांना बघण्यासाठी केलेले होते. ही घरं बिल्डर सगळ्यात शेवटी विकतात. ह्याची किंमतसुद्धा जास्त असते आणि घरामध्ये एंट्री केल्या केल्या घराच्या डाव्या बाजूला स्वतंत्र असं ऑफिस तयार केलेलं आहे आणि घराच्या उजव्या बाजूला डायनिंग एरिया तयार केलेला आहे आणि बिल्डरने हे सगळं फर्निचर ठेवून प्रत्येक रूमचं इंटेरियर डेकोरेशन खूप छान पद्धतीने केलेलं आहे. हे घर भरपूर मोठं आहे. एकूण 5 बेडरूमचं हे घर आहे. ह्याच्यावरती 4 बेडरूम्स आहेत आणि खाली 1 बेडरूम आहे. आपण घरामध्ये गेल्यानंतर स्पेशियस असं लिव्हिंग एरिया या घराला आहे आणि इथे सुद्धा बिल्डरने छान कलर कॉम्बिनेशन वापरून हे सगळं फर्निचर घेतलेलं आहे. तसंच या घराचं किचनसुद्धा भरपूर मोठं आहे. किचनला लागूनच कॉफी टेबल ठेवण्यासाठी सुद्धा जागा आहे. तसेच किचनमधनं गेल्यानंतर आपण डायनिंग एरियामध्ये पोहोचतो आणि किचनच्या मागच्या साईडला एक छोटी लॉन्ड्री रूमसुद्धा दिलेली आहे आणि किचनमधनं आपण आतमध्ये गेल्यानंतर तिकडे एक प्लॅनिंग रूम आहे. तसंच आपलं सगळं सामान ठेवण्यासाठी पॅन्ट्रीसुद्धा किचनमध्ये आहे. खूप सुंदर प्रकारे हे घर सजवून ठेवलेलं आहे. हे घर बघितल्या आपण या घराच्या प्रेमात पडलो पाहिजे, अशा प्रकारे बिल्डरने हे घर सजवून ठेवलेलं असतं. आणि या व्हिडिओमध्येच तुम्हाला अजून एक घर मी शेवटी दाखवणार आहे. त्यापेक्षा हे घर भरपूर मोठं आहे. अमेरिकेत ही संपूर्ण घरं लाकडांची बनवलेली असतात. इकडे थंडी असल्यामुळे लाकडांची घरं बनवतात, कारण ही घरं दगडी किंवा सिमेंटच्या घरांपेक्षा थंड पडत नाहीत आणि घरांच्या ज्या भिंती तुम्हाला दिसत आहेत त्या भिंती जाड पुठ्ठ्यांच्या आहेत. त्याला शीट रॉक असं म्हणतात. लाकडी फ्रेम आणि भिंतींच्या मध्ये इन्सुलेशन घातलेले असते. बाहेरील गारवा आतमध्ये येऊ नये म्हणून हे इन्सुलेशन वापरण्यात येते. या सगळ्या घराला सेंट्रलाइज हीटिंग आणि कूलिंग सिस्टीम बसवलेली असते, त्यामुळे घर गरम राहतं. इकडे सगळ्या घरांमध्ये बॉयलर किंवा वॉटर हीटर बसवलेले असते, त्यामुळे घरातल्या सगळ्या नळांना तसेच बाथरूममधल्या नळांना गार आणि गरम हे दोन्ही पण पाणी येते. त्यामुळे बाहेर जरी बर्फ पडत असला तरी घरामध्ये गरम असतं आणि घरामध्ये आपल्याला भांडे घासायला गरम पाणी वापरता येतं आणि घरात थंडी आपल्याला जाणवत नाही. तुम्हाला आता मी वरती घेऊन आलेली आहे. वरती ह्या सगळ्या बेडरूम्स आहेत. या बेडरूम्स पण त्यांनी खूप छान पद्धतीने सजवून ठेवलेल्या आहेत. ही मुलांची बेडरूम आहे. इथे 2 मुलांच्या बेडरूम आहेत, एक मास्टर बेडरूम आहे आणि एक गेस्ट बेडरूम आहे वरती. खूप छान प्रकारे बेडरूमसुद्धा सजवलेले आहेत. या घराला वाळवी लागू नये म्हणून लाकडांना या घराच्या वर्षातून एकदा टर्माइट ट्रीटमेंट आपल्याला करून घ्यावी लागते, म्हणजे ह्या घरांचं जे लाकूड आहे घरातलं त्यांना वाळवी लागत नाही. आणि जिथे बर्फ पडतो, म्हणजे ज्या एरियामध्ये जास्त बर्फ पडतो अशा ठिकाणी शक्यतो घराला बेसमेंट असतं. जेव्हा आपण अमेरिकेत नवीन घर घेतो किंवा आपण आपलं घर बांधून घेतो तेव्हा घराचा जो प्लॅन आहे तो बिल्डर आपल्याला दाखवतो. त्याची एक बेस प्राईज असते. आपल्या सोयीनुसार जसजशा अपग्रेडेड ॲम्युनिटीज आपण सिलेक्ट करतो तसतशी घराची किंमत वाढते. उदाहरण द्यायचं झालं तर आपल्याला कपडे ठेवण्यासाठी जे क्लॉजेट मिळतं तिकडे जर आपल्याला कपडे ठेवण्यासाठी शेल्फ हवे असतील किंवा ड्रॉवर्स करून घ्यायचे असतील तर एक्स्ट्रा पैसे आपल्याला बिल्डरला द्यावे लागतात. किंवा मग चांगल्या क्वालिटीचा ग्रॅनाईट आपल्याला किचनमध्ये बसवून घ्यायचा असेल तरीसुद्धा एक्स्ट्रा पैसे आपल्याला भरावे लागतात. घराचं सगळं बांधकाम पूर्ण होण्यासाठी 5 ते 6 महिने लागतात. घर घेतल्यानंतर 1 वर्षानंतर बिल्डरची माणसं आपल्या घरी येऊन जर रंग खराब झाला असेल किंवा प्लंबिंगचं काही काम असेल किंवा इतर काही छोटी मोठी कामं असतील तर ती बिल्डरची माणसं आपल्याला करून देतात.
हे मोठं असं घर आहे. ही घराची मास्टर बेडरूम आहे आणि याला लागूनच मास्टर बाथरूमसुद्धा आहे आणि हे बाथरूम पण ह्या घराचं खूप मोठं आहे, मास्टर बाथरूम. आणि घरामध्ये फायर अलार्मसुद्धा लावलेले असतात. खाली पण फायर अलार्म आहे आणि वरतीसुद्धा फायर अलार्म आहे. जर आपण तळण केलं किंवा मग आपल्या घरी पूजा असेल, होमहवन केलं तर हा अलार्म वाजतो. ही घरं लाकडाची असल्यामुळे सेफ्टीसाठी हे फायर अलार्म लावलेले असतात. आणि हे तुम्हाला एवढं मोठं घर दिसतं आहे, पण हे आपल्याला स्वतःच नीटनेटकं ठेवायचं असतं आणि सगळी कामं घरातली स्वतःलाच करायची असतात. इकडे कुठला पण कारागीर किंवा कामवाली बाई आपल्याला रोजच्या रोज आपल्याला मिळणार नाही किंवा या घरामध्ये काही खराब झालं तर ते पण दुरुस्त पण करायचं काम आपल्यालाच करावं लागतं. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शेवटी अजून एक घर दाखवते आहे आणि आजूबाजूचा परिसरसुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवते आहे, म्हणजे तुम्हाला हे संपूर्ण नेबरहूड कसं आहे ते तुम्हाला दिसेल. आशा करते की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि अमेरिकेतली ही घरं आहेत, ही घरं पण तुम्हाला पाहायला छान वाटली असतील. धन्यवाद.